हजारो वर्षापूर्वी शिक्षणापासून वंचित असलेला एक मागासवर्गीय, दीन दलित, दुबळ्या गरीब वर्गातील घटक वंचित होता. आणि हा घटक नुसताच वंचित नव्हता, तर तत्कालीन निजाम राजवटीच्या आधिपत्याखाली होता. आणि म्हणून एकतर एकीकडे शिक्षणापासून वंचित असलेला हा वर्ग दीन दलित पीडितांचा, आणि तद्वतच दुसऱ्या बाजूने निजाम राजवटीखाली भरडला जात होता. आणि अशा या मराठवाड्यातील मागासवर्गीय आणि सर्वच एकंदरीत मागास लोकांना जर पुढे आणायचं असेल आणि त्यांचं खऱ्या अर्थानं उत्थान व्हावायचं असेल, तर या भागामध्ये विद्यापीठ किंवा शिक्षणाची केंद्रे खुली झाली पाहिजेत, असा उदात्त पवित्र हेतू डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 मध्ये नागसेन वन या परिसरामध्ये विद्यालयाची स्थापना केली. त्याची मुहूर्त मेढ खऱ्या अर्थानं मराठवाड्याच्या भूभागामध्ये रोवली असं आपला म्हणतो. मला या ठिकाणी मुद्दामून नमूद केलं पाहिजे की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालय स्थापन करण्याचं ठरवलं, त्याची पायाभरणीच्या वेळेस तत्कालीन स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी गोविंदभाई श्राफ आणि माणिकचंद पहाडे यांचं देखील शिष्टमंडळ तिथे होतं. आणि त्या कार्यक्रमानंतर ते जेव्हा बाबासाहेबांना भेटायला गेले, तेव्हा त्यांनी एक सहज म्हणून अशी शंका व्यक्त केली की बाबासाहेब, आपण येथे महाविद्यालय सुरू करतात, ही गोष्ट अतिशय चांगली आहे, परंतु हा मागास भागामध्ये जिथे शिक्षणाविषयी उदासीनता आहे कमालीची, टोकाची, अशा भागामध्ये हे महाविद्यालय चालू शकेल काय? त्यावेळेस बाबासाहेबांनी एक धीरोदत्त असं उत्तर त्यांना दिलं होतं की या भागात महाविद्यालयच नव्हे, तर माझ्या मते येथे एक विद्यापीठ सुरू व्हावं. आणि तेथून पुढे मला असं वाटतं की बाबासाहेबांचा शब्द खरा ठरत गेला आणि सर्व काही घडामोडी होत गेल्या. आणि पुढे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की 23 ऑगस्ट 1958 मध्ये तत्कालीन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शुभ हस्ते तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाचं उद्घाटन करण्यात आलं. आणि अशा प्रकारे मराठवाड्याला मराठवाडा विद्यापीठ नावाचं एक विद्यापीठ आपल्याला लाभलं. परंतु मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करत असताना आणि ती होत असताना या विद्यापीठाला नेमकं कुठलं नाव दिलं जावं, कुठलं नाव योग्य राहील, यासाठी एक शासकीय स्तरावर समिती गठीत करण्यात आलेली होती. आणि त्या समितीच्या सदस्यांसमोर काही नावांचा उहापोह होत होता. आणि तो उहापोह होत असताना त्यावेळेस पैठण, प्रतिष्ठान, सातवाहन, शालिवाहन असे विविध नावं दिल्या जावेत असं पुढे आलं. आणि ही सगळी नावे जर आपण पाहू गेलो, तर ही सगळी नावे ही सर्व नावे एकतर प्रदेशाशी निगडीत होती किंवा राज्याशी निगडीत होती. आणि व्यक्तीशी निगडीत असलेले दोनच नावं त्यावेळेसच्या समिती पुढे आलेले होते. आणि त्यातलं पहिलं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज यांचं, आणि दुसरं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि ही दोन नावे व्यक्तीची नावे होती, महामानवांची योग्य राहील यासाठी एक शासकीय स्तरावर समिती गठीत करण्यात आलेली होती. आणि त्या समितीच्या सदस्यांसमोर काही नावांचा उहापोह होत होता. आणि तो उहापोह होत असताना त्यावेळेस पैठण, प्रतिष्ठान, सातवाहन, शालिवाहन असे विविध नावं दिल्या जावेत असं पुढे आलं. आणि ही सगळी नावे जर आपण पाहू गेलो, तर ही सगळी नावे ही सर्व नावे एकतर प्रदेशाशी निगडीत होती किंवा राज्याशी निगडीत होती. आणि व्यक्तीशी निगडीत असलेले दोनच नावं त्यावेळेसच्या समिती पुढे आलेले होते. आणि त्यातलं पहिलं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज यांचं, आणि दुसरं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि ही दोन नावे व्यक्तीची नावे होती, महामानवांची, युगपुरुषांची नावे होती. आणि यापैकी मग पुढे 1960 साली कोल्हापूर येथे जे विद्यापीठ स्थापन करण्यात आलं, त्याला शिवाजी विद्यापीठ, आता आपण छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ त्याला म्हणतो आहोत, हे विद्यापीठ स्थापल्या गेलं. आणि तो एक प्रश्न, महाराजांना नाव देऊन महाराजांचं नाव असलेलं एक विद्यापीठ होणार होतं. आणि मग ज्या बाबासाहेबांनी तळमळीनं या मराठवाड्यामध्ये शिक्षणाची गंगा आणली दीनदलितांसाठी, त्या महामानवाचं नाव आपल्या विद्यापीठाला दिलं जावं असा एक विचार समोर येत गेला. आणि त्या काळात पहिल्यांदा शिकत असलेली जी आणि शिकून
संघटित झालेली, जागरूक झालेली, दीन दलित पिडलेली गरिबाची पिढी जी होती, मागासवर्गीयामधली युवक वर्ग विशेषतः जो होता जागरूक झालेला, त्यांची अशी धारणा होती की या महामानवाचं नाव या विद्यापीठाला दिलं जावं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असं याचं नामाधिकरण व्हावं, या अनुषंगानं पुन्हा ही मागणी जोर धरू लागली. आणि त्यानंतर त्यासाठी बरेच लढे झाले. विविध वैचारिक व्यासपीठावरनं ही माहिती जशी मागणी जशी पुढे रेटली जाऊ लागली, तशी तशी दुसरा एक वर्ग एकीकडे असा होता की त्यांचा या नावाला बाबासाहेबांचं नाव देण्यात विरोध होता. त्याची वैचारिक आणि सामाजिक सांस्कृतिक कारणंही ते बौद्धिक व्यासपीठावरून मांडत होते आणि म्हणून एकीकडे विद्यापीठाला नाव विद्यापीठाचं बदलण्यात यावं, तर दुसरीकडे मराठवाडा विद्यापीठ हे नाव पूर्वाश्रमीचं आहे तसंच ठेवावं, असे दोन भिन्न मतप्रवाह त्या काळामध्ये समाजामध्ये दिसून येत होते. शैक्षणिक वर्तुळात याचं खंडन मंडन होत होतं, विचार मंथन होत होतं आणि आपापल्या परीने बाजूनं आपलं म्हणणं कसं खरं आहे, संयुक्तिक आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न होत होता. परंतु पुढे असं झालं की बाबासाहेबांचं नाव देण्याची मागणी जोर धरू लागली आणि त्याचं पर्यावसन एका चळवळीमध्ये होऊ लागलं आणि अनेक नेते पुढे आले आणि नेतृत्व करत असताना या चळवळीला कधी कधी मग हिंसक वळणही काही ठिकाणी लागलेत आपण बघितलंय आणि मग ही इतकी चळवळ बनली की ती क्रांतीचं स्वरूप त्यानं घेतलं. एक सामाजिक क्रांती अशी म्हणावी असं ते त्यावेळेचं स्वरूप होतं. आपण सर्वांनी ते अनुभवलं असेलच. आणि मग मागासवर्गीय समाजातील युवक वर्गाने आणि त्या काळच्या नेतृत्वाने हा प्रश्न अस्मितेचा केला आणि अस्मिता याशी आमची या प्रश्नाशी जोडली गेली आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांचं नाव जोपर्यंत आम्ही मिळवत नाहीत, या विद्यापीठाला देत नाहीत, तोपर्यंत आम्ही